दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात एकाच घरात पती पत्नीचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली। काही महिन्यापूर्वीच या दोघांचा प्रेमविवाह झाला होता। दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात एका घरात 2 मृतदेह आढळून आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। ही घटना सोमवारी 7 जुलै रोजी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली। मृतांमध्ये पती पत्नीचा समावेश आहे। उळे गावात घडलेल्या या घटनेनं सोमवारी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। गोपाळ लक्ष्मण गुंड वय 30 आणि त्यांची पत्नी गायत्री गोपाळ गुंड वय 22 अशी दोघांची नावं आहेत। गायत्री गुंड यांचा मृतदेह खोलीत फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला, तर गोपाळ गुंड हे दुसऱ्या खोलीत नायलॉनच्या दोरीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांना मिळताच त्यांनी तात्काळ तालुका पोलीस ठाण्याला कळवलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले। या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे। नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ गुंड आणि गायत्री यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता। आता दोघांचे मृतदेह घरात मिळाल्यानं नेमकी ही आत्महत्या का खून याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे।